डायरेक्ट इनडायरेक्ट आपण शिकत असताना हे जे बदल आहेत हे अत्यंत महत्त्वाचे बदल आहेत. कोणते बदल आहेत हे? तर चेंज इन प्रोनाउन, चेंज इन टेन्स, चेंज इन वर्ड्स. हे बदल जर तुम्हाला माहीत असतील तर डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच तुम्हाला एकदम सोपं वाटेल. चेंज इन प्रोनाउन म्हणजे जे हे डायरेक्टमध्ये जर हे दिलेले असतील प्रोनाउन, तर जेव्हा आपण त्याचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करत असतो किंवा रिपोर्टेड स्पीचमध्ये करत असतो तेव्हा या पद्धतीने बदल होतात. कशात? प्रोनाउनमध्ये. हे सगळे डायरेक्टमध्ये जर असतील प्रोनाउन, फॉर एक्झाम्पल आय, ही, सी, वी, दे, मी, हिम, हर, अस, देम, माय, हिज, हर, आवर, देअर, यू, आय, ही, सी, दे, युअर, माय, हिज, हर, देअर, युअर्स, माइन, हिज, हर्स, देअर्स, ही, सी, इट, दे, नो चेंज. जर थर्ड पर्सन असेल तर त्यामध्ये चेंज होत नाहीये. हिज, हर, देअर. थर्ड पर्सन असतील हे तर त्यांच्यात पण बदल होत नाही. हे सगळे डायरेक्टमध्ये यूज करतात आणि हे जर डायरेक्टमध्ये आले तर या पद्धतीने इनडायरेक्टमध्ये त्यात बदल होत असतो. चेंज इन टेन्स. टेन्समध्ये काय बदल होतो बघा. जेव्हा रिपोर्टिंग वर्ब डायरेक्ट स्पीचमध्ये रिपोर्टिंग वर्ब जेव्हा पास्ट टेन्समध्ये असतं तेव्हा टेन्समध्ये या पद्धतीने बदल होतो, तो लक्षात ठेवायचा. एम इज आर असेल तर वॉज, वेअर, हॅव, हॅज, हॅड, was, were, had been, shall, should, will, would, can, could, must, had to, may, might, ought to, should, would, could, might, has to, have to, had to. Do, does. जर डायरेक्टमध्ये क्वेश्चन असल्यानंतर वर्बल क्वेश्चनला डू डज येतं बघा, तेव्हा क्रियापदाचा बेस फॉर्म असतो. तेव्हा इनडायरेक्ट करत असताना फक्त काय करायचं? V2 म्हणजे क्रियापदाचा पास्ट टेन्स वापरायचा आहे. आणि जेव्हा डायरेक्ट स्पीचमध्ये जेव्हा क्वेश्चनमध्ये डीड वापरलेलं असते तेव्हा त्याचं इनडायरेक्ट करत असताना हॅड प्लस V3. लक्षात आलं? या पद्धतीने बदल होतो. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस, नो चेंज. हे जे दोन टेन्स आहेत यामध्ये बदल होत नाही. सिंपल प्रेझेंट बिकम्स सिंपल पास्ट बिकम्स पास्ट परफेक्ट. या पद्धतीने टेन्समध्ये सर्व इथं टेन्सेसमधले बदल दिलेले आहेत. हे सगळे डायरेक्टमध्ये असतील तर इनडायरेक्टमध्ये या पद्धतीने त्यात चेंज होत असतात. चेंज इन वर्ड्स. कसले वर्ड्स आहेत हे? तर टाइम आणि प्लेसशी रिलेटेड वर्ड्स आहेत. ते यूज करत असताना इनडायरेक्टमध्ये त्यामध्ये बदल होत असतो तो या पद्धतीनं. नाव, देन, हिअर, देअर, हिअर आफ्टर, देअर आफ्टर, दिस, दॅट, दिस, दोज, ago, before, thus, so, today, that day, tonight, that night, last night, the previous night, tomorrow, the next day, the following day, yesterday, the day before, the previous day, last week, the week before, the previous week, next week, the week after, the following week, last month, the month before, the previous month, next month, a month later, इथर, तिथर, hence, thence. पहिले जे चार्ट आहेत त्यामध्ये मी तुम्हाला चेंजेस इन टेन्सेस, वर्ड्स आणि प्रोनाउन असं दिलं होतं डायरेक्टमधून इनडायरेक्ट स्पीच करत असताना. टेन्सेसमध्ये तुम्हाला मी स्पेसिफिक सहाय्यकारी क्रियापदं दिली होती. डायरेक्टमध्ये ही असतील तर इनडायरेक्टमध्ये हे होतात असं दिलं होतं. याशिवाय जर तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं टेन्स लक्षात ठेवायचे असतील तर ह्या पद्धतीने पण तुम्ही ठेवू शकता. इथं नावं लिहिलेली आहेत बघा टेन्सची. डायरेक्ट आणि इनडायरेक्टमध्ये काय बदल होतो? तर हे प्रेझेंट सिम्पल, प्रेझेंट कंटिन्युअस, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस हे चारही प्रेझेंट टेन्स आहेत. त्याच प्रकारच्या पास्ट टेन्समध्ये होतात. म्हणजेच सिम्पल प्रेझेंट बिकम्स पास्ट सिम्पल, प्रेझेंट कंटिन्युअस बिकम्स पास्ट कंटिन्युअस, प्रेझेंट परफेक्ट बिकम्स पास्ट परफेक्ट अँड प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस बिकम्स पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. म्हणजे चारीच्या चारी हे जे वर्तमान काळ आहेत ते त्या भूतकाळात बदलत असतात, शिफ्ट होतात, बॅक शिफ्ट होतात. पास्ट सिम्पल आणि पास्ट कंटिन्युअस. पास्ट सिम्पल बिकम्स पास्ट परफेक्ट, पास्ट कंटिन्युअस बिकम्स पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. ओके. साध्या भूतकाळाचा पूर्ण भूतकाळ, अपूर्ण भूतकाळाचा चालू पूर्ण भूतकाळ असा बदल होतो. पास्ट परफेक्ट आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअसमध्ये चेंज होत नाही. जर डायरेक्टमध्ये तो असेल तर इनडायरेक्टमध्ये पण तोच राहतो, हे लक्षात ठेवायचं. ओके. आणि
सर्व फ्युचर टेन्समध्ये विल हे सहाय्यकारी क्रियापद असते. कशात बदल होतो तर वुडमध्ये बदल होतो. म्हणजे जी मी तुम्हाला सर्व नामं दिलेली आहेत ती याच पद्धतीने दिलेली आहेत. पण दोन्ही पद्धतीने तुम्हाला जी सोपी पद्धत वाटेल ती तुम्ही शिका आणि त्या पद्धतीने तुम्ही टेन्सेस लक्षात ठेवा. ओके. इनडायरेक्ट स्पीच त्यालाच रिपोर्टेड स्पीच असं म्हटलं जातं. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कथन. 5 वेगवेगळ्या प्रकारच्या वाक्यांचा आपण डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच शिकणार आहोत. त्यामध्ये बेसिक जे रूल्स आहेत ते आपण पाहूया अगोदर. रिमूव्ह कॉमाज अँड कोटेशन मार्क. हे जे कोटेशन मार्क आहेत ते काढून टाकायचे. यूज कंजंक्शन लाईक. कंजंक्शन म्हणजे वाक्य जोडण्यासाठी आपण कशाचा वापर करणार आहोत तर स्टेटमेंट विधानार्थी वाक्य असेल तर दॅट. वर्बल क्वेश्चन असेल म्हणजे येस नो टाईप क्वेश्चन असेल तर इफ किंवा वेदर. जर WH क्वेश्चन असेल तर तो WH वर्डनीच जोडायचा आपल्याला. जर इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असेल तर ते आपण टूनी जोडतो. प्रोनाउन चेंजेस. रिपोर्टिंग स्पीचमध्ये जर प्रोनाउन असतील तर त्यामध्ये बदल होतात. शिफ्ट टेन्सेस. टेन्स शिफ्ट होतो म्हणजे बॅक जातो. वाक्य आल्यानंतर आपण त्याच्यावर डिस्कशन करूया. चेंज इन टाइम प्लेस वर्ड. जर रिपोर्टिंग स्पीचमध्ये प्लेस आणि टाइमशी रिलेटेड जर वर्ड्स आले तर त्यामध्ये बदल होतो. क्वेश्चन्स अँड कमांड्स बिकम स्टेटमेंट. जरी रिपोर्टिंग स्पीचमध्ये जर क्वेश्चन असेल वर्बल क्वेश्चन किंवा WH क्वेश्चन किंवा कमांड असेल तर ती साधी ॲसर्टिव्ह सेंटेन्स किंवा स्टेटमेंट होतं जेव्हा इनडायरेक्ट स्पीच होतं तेव्हा. वाक्य बघा. सी सेड आय एम हॅपी. सी सेड ह्या वाक्याचे 2 भाग पडतात. रिपोर्टिंग वर्ब आणि रिपोर्टिंग स्पीच. हे रिपोर्टिंग वर्ब आहे आणि हे रिपोर्टिंग स्पीच आहे. रिपोर्टिंग वर्ब जर पास्ट टेन्समध्ये असेल तर पुढं काळात बदल होतो. हे लक्षात ठेवायचं. मग रिपोर्टिंग वर्ब इथं सेड आहे ते पास्टमध्ये आहे म्हणजे इथं काळात बदल होणार. बाकीचा बदल तर होतच असतो म्हणजे प्रोनाउनमध्ये त्यानंतर वर्डमध्ये बदल होतच असतो. सी सेड वाक्य कसं आहे. सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट फुल स्टॉप आहे म्हणजे साधं विधानार्थी वाक्य आहे. विधानार्थी वाक्य जेव्हा आपण करतो तेव्हा सी सेड जसंच्या तसं आपल्याला ठेवायचं आहे कारण सेड नंतर टू नाही म्हणून जसंच्या तसं ठेवलं. सी सेड कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा. आपण त्याच्याऐवजी इथं कशाने वाक्य जोडणार आहोत दॅटने. का तर हे ॲसर्टिव्ह सेंटेन्स आहे म्हणून दॅट. सी सेड दॅट. इथं ती म्हणते आय एम हॅपी. आय एम हॅपी हे रिपोर्टिंग स्पीच आहे. तिच्या तोंडचे जसेच्या तसे उद्गार आहेत ते आता आपण सांगणार आहोत किंवा मी सांगेन किंवा तुम्ही सांगा. मग ती म्हणते मी हॅपी आहे. आपण सांगताना म्हणणार ती हॅपी आहे म्हणजे इथं सब्जेक्ट काय होणार दॅट सी. आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची. जर रिपोर्टिंग स्पीचमध्ये फर्स्ट पर्सन आला तर तो कशाप्रमाणे चालतो तर अकॉर्डिंग टू सब्जेक्ट. सब्जेक्ट प्रमाणे चालतो. सब्जेक्ट कोण आहे सी आहे. नाव असतं तर त्याच्याप्रमाणे तिथं बदल झाला असता. मुलगा असता तर तिथं ही आलं असतं म्हणजे सब्जेक्ट प्रमाणे चालतो. इथला फर्स्ट पर्सन लक्षात ठेवायचं. इथं आहे एम. एम इज आर. जर रिपोर्टिंग स्पीचमध्ये असेल तर त्याचं इनडायरेक्ट करत असताना काय होतं वॉज वेअर. सिंग्युलर नंबर आहे म्हणून इथं वॉज वापरले. सी वॉज हॅपी फुल स्टॉप. सी वॉज हॅपी. इथं वॉज केलं. काय केलं शिफ्ट टेन्सेस. काळ बदलला. सिंपल प्रेझेंट बिकम्स सिंपल पास्ट. साध्या वर्तमान काळाचा साधा भूतकाळ. टेन्समध्ये का बरं बदल होतो कारण हे तिचं वाक्य आहे. तिचं बोलून झालेलं आहे ऑलरेडी. मग तिचं वाक्य जेव्हा मी सांगणार मग मी नंतरच सांगणार ना. तिची बोलण्याची क्रिया पूर्ण झाल्यानंतरच मग मी बोलणार किंवा तुम्ही सांगितलं किंवा कुणीही सांगितलं तिचं वाक्य तर नंतरच सांगणार ना. मग नंतर सांगणार आहे झालेली क्रिया म्हणजे ती आपल्याला कशात सांगायला पाहिजे पास्ट टेन्समध्ये सांगायला पाहिजे. मग इकडे सिंपल पास्ट होता इकडे सिंपल प्रेझेंट होता म्हणून आपण इथं सिंपल पास्ट केला. हे लक्षात ठेवायचं. ही सेड टू मी आय विल फिनिश माय होमवर्क. इथं सेड टू आले बघा. सेड टू. जेव्हा सेड नंतर टू येईल तेव्हा नेहमी कोणतं तिथं वापरायचं आपल्याला सेड न वापरता टोल्ड वापरायचं. हे लक्षात ठेवायचं. ही टोल्ड मी. ही टोल्ड मी. मी हे कोण आहे इथं ऑब्जेक्ट आहे. कुणाला सांगितलं तर मला सांगितलं. मी हा ऑब्जेक्ट आहे. ही सेड टू मी. आता इथं हा कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा निघून जाणार. आय विल फिनिश माय वर्क. आय फर्स्ट सब्जेक्ट फर्स्ट प्रोनाउन कुणाप्रमाणे चालणार सब्जेक्ट प्रमाणे. ही टोल्ड मी काय
आहे? हे स्टेटमेंट आहे म्हणून दॅटने वाक्य जोडलं आपण. हे साधं विधानार्थी वाक्य आहे म्हणून दॅटने जोडलं. ही टोल्ड मी दॅट. आय साठी इथं आपण काय वापरणार? ही. काय वापरलं? ही. विलचं काय होणार? वुड. ही वुड. नेहमी लक्षात ठेवायचं सगळे फ्युचर टेन्स, 4च्या 4 फ्युचर टेन्समध्ये विल हे सहाय्यकारी क्रियापद असतं आणि त्याचं काय होतं इनडायरेक्ट करत असताना? वुड. एवढं लक्षात ठेवायचं. फ्युचर टेन्स लक्षात ठेवायला एकदम सोपं आहे. दॅट ही वुड फिनिश होमवर्क. फिनिश होमवर्क. He would finish homework. Full stop. Okay. She said, "Are you hungry?" क्वेश्चन मार्क आहे पुढं. कसला प्रश्न आहे? क्रियापदाने सुरू झालाय म्हणजे वर्बल क्वेश्चन की ज्याचं उत्तर कशात येतं? येस किंवा नो मध्ये येतं. मग येस किंवा नो मध्ये जर प्रश्न असेल तर तो आपल्याला कशाने जोडायचा आहे? इफ किंवा वेदरने जोडायचा आहे. हा प्रश्न आहे हे आपल्याला समजलंय आता. मग प्रश्न काय केला जातो? विचारला जातो. मग इथं सेड न वापरता आपण काय वापरायचंय? आस्क्ड. सी आस्क्ड. आस्क्ड का? तर विचारला जातो प्रश्न. WH क्वेश्चन असू दे किंवा वर्बल क्वेश्चन असू दे. इथं सेड नाही वापरायचं, टोल्ड नाही वापरायचं. मग काय वापरायचं आपल्याला? आस्क्ड वापरायचं. सी आस्क्ड. आता इथे इन्व्हर्टेड कॉमात प्रश्न आहे. आर यू हंग्री? इन्व्हर्टेड कॉमा आपल्याला काढून टाकायचं आणि याचं काय म्हटलंय बघा? क्वेश्चन्स अँड कमांड्स बिकम स्टेटमेंट. साधं विधानार्थी वाक्य करायचं. मग विधानार्थी वाक्य कसं होईल? तर फक्त आपल्याला ह्याच्या जागा बदलायच्या. काय होईल आपलं? विधानार्थी वाक्य होईल. आर यू हंग्री च काय होईल? यू आर हंग्री. लक्षात आलं? मग आता यू आर हंग्री हे आपल्याला काय करायचं? इनडायरेक्ट स्पीच मध्ये लिहायचंय. सी आस्क्ड वर्बल क्वेश्चन आहे म्हणून कशाने जोडायचा? इफने जोडूया. वेदर लिहिलं तरी पण चालेल. सी आस्क्ड इफ यू आर हंग्री. प्रश्न कोणाला विचारलाय? मला विचारलाय. मग मी काय म्हणणार? इफ आय वॉज हंग्री. आय वॉज हंग्री. फुल स्टॉप. काय केलं इथं? जागा बदलल्या. स्टेटमेंट तयार झालं. सिंपल प्रेझेंटचा सिंपल पास्ट झालं. लक्षात आलं? एमएसआरचं वॉज वेअर होतं हे लक्षात ठेवायचं. म्हणून इथं आय वॉज हंग्री. लक्षात आलं? इथं सेड आहे म्हणून पुढे टेन्समध्ये बदल झाला. विधानार्थी वाक्य झालं. इनडायरेक्ट स्पीच झालं. सी आस्क्ड इफ आय वॉज हंग्री. नेक्स्ट सेंटेन्स. सी सेड टू मी वेअर आर यू गोईंग. इथं पण सेड टू मी आहे म्हणून टोल्ड नाही वापरायचं. का? तर हा प्रश्न आहे. WH वर्डनी सुरू झालाय म्हणजे हा प्रश्न आहे. मग प्रश्न आहे म्हटलं की सी आस्क्ड. सी आस्क्ड. तिने विचार. आता जर WH वर्ड असेल किंवा WH क्वेश्चन असेल. सी आस्क्ड मी. कुणाला विचारलंय? तर मला विचारलंय. सी आस्क्ड मी. सेड टूच्या ऐवजी इथं आपण काय वापरलं? आस्क्ड. सी आस्क्ड मी. WH वर्ड असेल तर WH वर्डच आपल्याला वापरायचं आहे ॲज अ कंजंक्शन म्हणून. म्हणून इथं आपण काय लिहिणार? मी. वेअर. इथंपर्यंत वाक्य समजलं? वेअर. आता ह्याचं आपल्याला काय करायचं आहे? क्वेश्चनचं ॲसर्टिव्ह सेंटेन्स करायचं आहे. मग ह्या फक्त आपल्याला जागा बदलायच्या. मग आपलं वाक्य कसं होईल? यू आर गोईंग. यू आर गोईंग. प्रश्न कोणाला विचारलाय? मला विचारलाय. बरोबर आहे. मग यू आर गोईंगचं काय होणार? आय वॉज गोईंग. सेकंड पर्सन आहे इथं. यू हा सेकंड पर्सन आहे. सेकंड पर्सन अकॉर्डिंग टू ऑब्जेक्ट. लक्षात ठेवायचं. सेकंड पर्सन कुणाप्रमाणे चालतो? अकॉर्डिंग टू ऑब्जेक्ट. लक्षात आलं? इथं बघा. सी सेड टू मी. मला विचारलंय. मला विचारलंय म्हणून इथं तू जर आलं तर हे कुणाप्रमाणे चालणार? तर ऑब्जेक्ट प्रमाणे. नेक्स्ट सेंटेन्स. द टीचर सेड टू द स्टुडंट सबमिट युअर प्रोजेक्ट नाव. इन्व्हर्टेड कॉमातल्या वाक्याचं निरीक्षण करायचं. काय आहे? सबमिट युअर प्रोजेक्ट नाव. क्रियापदाने वाक्याला सुरुवात झाली म्हणजे ते इम्पेरेटिव्ह म्हणजे आज्ञार्थी वाक्य आहे. ते आपण कशाने जोडायचे? तर टू ह्या कंजंक्शनने आपल्याला हे वाक्य जोडायचं आहे. आज्ञार्थी जेव्हा वाक्य असतं तेव्हा त्यामध्ये रिपोर्टिंग वर्ब सेड टू असेल किंवा फक्त सेड असेल तर त्याच्याऐवजी आपण ऑर्डर्ड, रिक्वेस्टेड,
बेग्ड, कमांडेड असे रिपोर्टिंग वर्ब इथं वापरू शकतो आपण. कुणी कुणाला हे वाक्य म्हटलेलं आहे त्यावर डिपेंड आपण इथं कोणतं क्रियापद वापरायचं ते. आता इथं सेड टूच्या ऐवजी आपण टीचर सेड टू द स्टुडंट म्हणजे टीचरने स्टुडंटला केलेले आहे. ऑफकोर्स ही काय असणार, ऑर्डर असणार. म्हणजे आपलं वाक्य असं होणार, द टीचर ऑर्डर्ड सेड टूच्या ऐवजी काय वापरलं आपण, ऑर्डर्ड द स्टुडंट. हे वाक्यात आपल्याला कशाने जोडायचं आहे, टूनी जोडायचं आहे. काय तर हे इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स आहे, आज्ञार्थी वाक्य आहे. आज्ञार्थी वाक्यात आपण टू हे कंजंक्शन वापरतो, दॅट वापरत नाही. दॅटनी जेव्हा आपण क्लॉज जोडतो तेव्हा दॅटच्या पुढे सब्जेक्ट आणि वर्ब येतं. इथं काय आहे, डायरेक्ट क्रियापद आहे. म्हणून आपण इथं इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स दॅटनी कधीही जोडू शकत नाही, म्हणून टू वापरलं जातं. स्टुडंट टू सबमिट. इथं युअर म्हणजे सेकंड पर्सन आहे. सेकंड पर्सन कुणाप्रमाणे येतो तर अकॉर्डिंग टू सब्जेक्ट. मग आता इथे सब्जेक्टचं निरीक्षण केलं तुम्ही तर सब्जेक्ट आहे स्टुडंट. मग ती गर्ल पण असेल किंवा बॉय पण असू शकते, हो ना. मग पण जनरली आपण जेव्हा असं वाक्य असतं तेव्हा पुरुषवाचक तिथं प्रोनाउन असेल ते वापरतो. मग आपण इथं बॉय समजूया. मग युअरसाठी युअरचं इथं काय होणार, ही समजलं तर युअरचं काय होणार इथं, हीज. सबमिट हिज प्रोजेक्ट आणि नावचं काय होणार, देन. नाव हा कशाशी रिलेटेड शब्द आहे तर टाइमशी रिलेटेड शब्द आहे. त्यात पण बदल होतात. हे चार्ट मी तुम्हाला देणार आहे, ते चार्टचं निरीक्षण करा. लगेचच तुम्हाला म्हणजे कुठलीही शंका राहणार नाही. दुसरी गोष्ट, जर इथं आपण स्टुडंट्स केलं असतं, लक्षात ठेवा. हे बघा इथं जर स्टुडंट्स म्हटलं असतं, टीचर सेड टू द स्टुडंट्स, जर विद्यार्थ्यांना म्हटलं असतं तर मग इथं काय आलं असतं, हीच राहिलं असतं का, नाहीये. इथं एकच बॉय समजून आपण केलंय. म्हणजे इथं काय आलं असतं, युअर म्हणजे देअर. इथं दे झालं असतं ना. स्टुडंट अनेक वचन आलं म्हणजे दे झालं असतं, त्यांचे. म्हणजे इथं काय बदल झाला असता तर हिजचं काय झालं असतं, देअर झालं असतं. टू सबमिट देअर प्रोजेक्ट म्हणजे जसं ऑब्जेक्ट असेल त्याप्रमाणे इथं हे जे सेकंड पर्सन आहे त्यात बदल होत असतो, हे लक्षात ठेवायचं. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथं आपण बघितलं तर सी सेड असं आहे म्हणून इथं वाक्यात ह्या पद्धतीनं बदल झालाय. पण जेव्हा वाक्यात वर्तमान काळात रिपोर्टिंग वर्ब असतात, तर इथं सी सेज असं लिहिलं आपण, हे वर्तमान काळात लिहिलं आपण, तर बाकीचे बदल होतात. म्हणजे प्रोनाउनमध्ये बदल होतो, त्यानंतर कंजंक्शन वापरतो आपण. फक्त टेन्स पुढच्या वाक्याचा बदलत नाही. कधी, जेव्हा रिपोर्टिंग वर्ब प्रेझेंट टेन्समध्ये असतं तेव्हा. मग आता इथं प्रेझेंट टेन्समध्ये आहे म्हणजे इथं आपण सी सेज वापरायचं, सी सेज असं वापरलं. जर इथं ऑब्जेक्ट मेन्शन असतं, सी सेज टू हर फ्रेंड, तर इथं आपण काय वापरलं असतं, सेजच्या ऐवजी टेल्स वापरलं असतं. ऑब्जेक्ट जर मेन्शन असेल तर टेल्स वापरायचं. ऑब्जेक्ट मेन्शन नसेल तर सेज वापरायचं. वर्तमान काळात आपण सेज वापरतो. इथं ऑब्जेक्ट नाहीच आहे, सी सेज टू. ऑब्जेक्ट मेन्शन नाही म्हणून आपण इथं काय वापरलंय, सेज वापरलंय. ऑब्जेक्ट मेन्शन असतं तर आपण इथं टेल्स वापरलं असतं, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर इथं बदल होत नाहीये, टेन्समध्ये बदल होत नाही. इथं आपण सी वॉज केलंय, इथं बदल काय होणार, सी इज. का तर इथं काय आहे, सेज आलं, प्रेझेंट टेन्समध्ये रिपोर्टिंग वर्ब आलं. मग वाक्य कसं होईल, सी सेज दॅट सी इज हॅपी. म्हणजे टेन्समध्ये बदल होत नाही. अजून हिस्टॉरिकल इव्हेंट, युनिव्हर्सल ट्रूथ, फॅक्ट, हॅबिच्युअल ॲक्शन जर असतील रिपोर्टिंग स्पीचमध्ये तरीसुद्धा टेन्समध्ये बदल होत नाही. ही पण गोष्ट लक्षात ठेवायची. ओके, याच्यानंतरची जी स्लाइड आहे त्यामध्ये तुम्हाला मी सर्व चार्ट देणार आहे. चेंज इन प्रोनाउन, चेंज इन नाउन अँड चेंज इन टेन्स.